मित्रांनो, जस्ट आपण निघालोय नाशिकला जायला. तर आधीची रेकॉर्डिंग मला दाखवत आली नाही कारण की खूप काही गडबड झाली होती पॅकिंग करताना. तरी जस्ट आम्ही निघालोय देऊर रोड मार्गे. तर बघूया, पूर्णपणे आमचे हाल केले होते. भाऊ काय करतोय का? वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा. थँक्यू. आमच्या मल्हारकडून पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओवा दीदीला. थँक्यू मल्हार. आम्ही पोहोचलोय. चालू स्वयंपाक नका करजेत आमचा दीदी. आम्ही खाऊन घेऊ रस्त्यात. ऑलरेडी उशीर झाला निघायला. आम्ही खूपदा थांबत उशीर घेऊन झालं. जर भूका लागून दिला आम्ही खाऊन घेऊ. काय तुम्ही तुमचं चालू द्या. भाऊ झोपेतनं उठला आमचा आता. तर आता जस्ट आज स्पेशल ओकेजन नाशिकला जाण्याचं म्हणजे काय की आमचा ओवीचा बर्थडे माझ्या भाचीचा. तर आज बघू इव्हिनिंगला कसं सेलिब्रेशन होतं. तरी भाऊ झोपेतनं उठला कारण की आमच्या मल्हार राजांना अतिशय गाडी म्हणजे फार त्रासदायक गोष्ट आहे त्याच्यासाठी. अरे मल्हार पिलू हाय कर पिलू. भाऊने पुन्हा सुरू केलंय आता रडण्याचं. आता बघू काय होतं काय माहित नाही. परंतु हा आमचा तिसरा प्रसंग आहे आणि पहिले दोघी वेळेस आमचे लय हाल पाडलेले आमच्या भाऊने. आणि भाऊने सिग्नल दिलेला आहे, बघितलं असेल तुम्ही. आता भाऊचा सिग्नल खूप वेळेच राहणारच आहे मित्रांनो. होणार आहे राजा. उशी टाका तो इकडे. कोणती काय नाही खूप वेळेस. कुठे जायचं? लेफ्ट साइड. इंडिकेटर देऊन दे तुम्ही. गाडीमध्ये जरी इंडिकेटर दिलेले असतील परंतु गायत्री स्पेशल मला सांगत असते नेहमी. आय थिंक तिच्यामुळे खूप काही गोष्टी म्हणजे तत्पर राहते की. आणि कोणीतरी गाडी चालवत असताना कोणीतरी एक तत्पर असायलाच हवं की इकडे बाबा लेफ्टला बघा राईटला बघा. ते नेहमी बेनिफिशियल असतं आणि प्रत्येकाने सुरक्षित पद्धतीने प्रवास करावा ही माझी नम्र विनंती मित्रांनो. गावचा हाल कंटिन्यू चालू आहे मित्रांनो. आणि बेसिकली आई होणंही सोपं नाही आहे कारण की आपण म्हणतो वडील हा नेहमी त्या गोष्टीतनं बाजूला सरकून जातो. परंतु आईला सतत 24 तासापैकी 16 ते 17 तास सतत बाळा थकवलेला आहे. कोणता टाइम आहे भाऊचा?
भाऊने आम्हाला पूर्ण दाखवलं. त्याची मम्मी पूर्णपणे झोकाही बांधलाय मम्मीने. आणि मम्मी आता डायपर घालते भाऊला. कंडिशन तुम्ही विचार करू शकता काय होते कंडिशन कोणी नसल्यावर. 2 जणांना बाळ सांभाळणं म्हणजे अतिशय एक स्ट्रगलिंग लाईफ राहते. भाऊचं उरलेलं सफरचंद आहे ते मी आता खाण्याचा प्रयत्न करतोय. चालेल मित्रांनो, जस्ट आम्ही जेवायला थांबलो आहेत. तर खूप वेळानंतर खूप भूक लागलेली होती आणि आता जस्ट आम्ही थांबलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता एन्व्हायरमेंट कसं आहे समोर. हां चाललो 2 मिनटं पण थांबा गं. गायत्रीला काही पापड आवडलं? हो यार बघा आमची हॉटेल चुकली आणि ही हॉटेल राईट होती, साई प्रसाद हॉटेल. अरे यार महत्वाचं मिस झालं. आणि जेवण अक्षरशः म्हणजे आम्हाला जेवणही गेलं नाही. त्याच्या मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला रस्त्यावर अशा प्रकारचा ट्रक दिसेल तर प्लीज सगळ्यांनी केअरफुली या ठिकाणी ओव्हरटेक करायचं आहे. कारण की सांगता येत नाही, कधी कधी आपलं बॅलन्स बिघडून आपण कधीतरी क्रॅश येऊ शकतो त्या गाडीबरोबर. तर टोल नाका आलेला आहे मित्रांनो, तरी फार गर्दी नाही आहे टोल नाक्यावर. फायनली ओवीच्या बड्डेला आम्ही आता जस्ट आलेलो आहे. नाशिकमध्ये एंट्री करतो आहे. आपण ह्या अवतारात आलेलो नाही. ओवी कुठे? ओवी सो मी फायनली ओवीच्या बड्डेसाठी आलेलो आहे ओवीकडे. सर ओवी मला भेटलेली आहे. ओवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कर बेटा आपल्या सबस्क्रायबरला. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू मन मला सगळ्यांनी ओवीला कमेंट मध्ये हॅपी बर्थडे थँक्यू बोल. थँक्यू थँक्यू. आणि या ठिकाणी माऊ काय काय सजावट कुठे झालेली? सगळं बाकी आहे अजून. अरे सेट मग आम्ही एवढा लव करून काय फायदा मग. हॅपी बर्थडे. थँक्यू मन. थँक्यू सगळ्यांना थँक्यू. चल मजा बेटा आता चल चल. फायनली ओवी माझ्यासोबत आहे आणि आम्ही आता चाललोय ग्राउंड फ्लोअरला. ओवा हाय तर हाय. आम्ही आता गाडी चाललोय. मल्हारचे काही कपडे राहून गेले होते तर आता काय सांगता लई थकलो आज प्रवासामध्ये. मल्हारने खूप हाल केलेले माझे गायत्रीचे. तर आता आम्ही चाललोय खाली गाडी पार्किंग एरियामध्ये. बघूया आपण. काय कुठे आहे भाऊ? भाऊ झोपलेला आहे. का बसून यायचं? अरे आता फोटो सेशन करून घे 1-2 चल ना. काय म्हणत होतो एक बाय इकडे बघ ना म्हटलं फोटो काढून घे म्हटलं असं. चल ना. हां हो मी तर पावडर सुद्धा लावली नाही. पॅन्ट बी चेंज नाही केलेली त्याच्यामुळे माझं काही एवढं विशेष नाही आहे. बड्डेचं डेकोरेशन रेडी होताना या राहुल दादा त्यांच्या मिसेस आहेत माझ्या टाईम त्या. सो डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण बघूया
बड्डे कसा सेलिब्रेट होतो. काय काय May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Ovi. फोटो काढायचा